नमस्कार मित्रांनो, जालना आपला सरकार सेवा केंद्र अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी जालन्याच्या पोर्टलवरती यायचं। आपले सरकार सेवा केंद्राची इथे ॲड दिसत आहे, त्यावरती क्लिक करा। पहावरती क्लिक करा। संपूर्ण तुमच्यासमोर ही जाहिरात ओपन होणार आहे। जाहिरात ओपन झाल्याच्या नंतर इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी askjalna.recruitonline.in यावरती या। येथे रजिस्ट्रेशन करावरती क्लिक करा। या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव इन इंग्लिशमध्ये आधारवरून जसं नाव आहे तसं नाव टाका, आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, पासवर्ड सेट करा, ईमेल आयडी टाका आणि जन्मतारीख टाकून क्रिएट यूजर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्रिएट यूजरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार नंबर हा यूजर नेम आहे, तुम्ही सेट केलेला पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करा। न्यू अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर नवीन स्टेप ओपन होणार आहे। नवीन स्टेपवरती तुम्हाला जे काय असेल तर तुमचं आपले सरकार सेवा केंद्र कोण्या ठिकाणचं, तुम्ही रूरल आहे का ग्रामीण आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग पुढे दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित भरण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। तुमचं जे काही सामान्य आरक्षण असेल, त्यानंतर तुमचं सरनेम नाव आणि वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये भरा, नंतर खाली मराठीमध्ये भरा, व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं मेल जे काही पत्ताही असेल, आईचं नाव टाका। त्यानंतर मग विवाहित अविवाहित नाव, तुमचं अपंगत्व असेल तर किती टक्के वगैरे आहे, जन्मतारीख ऑटोमॅटिकली तुमची इथं आली जाईल। त्यानंतर मग खाली तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिक आला जाईल। पॅन असेल तर पॅन टाका, नसेल तर तुमचं शिक्षण हायेस्ट जे काही शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही स्थानिक रहिवासी आहेत का असताल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, किंवा तुमचा व्यवसाय सध्याचा काय आहे, स्वतः तुम्ही शेतकरी आहात का, स्वरोजगार आहात का, खाजगी ग्रामीण काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर संगणक चालक प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडं, असेल तर येस, नसेल तर नो, किंवा कामाचा अनुभव कुठला आहे का, असेल तर नो किंवा नो। कायमचा पत्ता तुमचा कोणता आहे तो पत्ता तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका निवडून घ्या, गाव निवडून घ्या, त्यानंतर सबमिट करा। असं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आला जाईल। त्यानंतर तुम्हाला आता जिथं अर्ज करायचा आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती द्यायची आहे। एकदा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कुठलाही बदल करता येणार नाही, म्हणून तुम्हाला जिथं अर्ज करायचा आहे तिथं व्यवस्थित आताच माहिती भरा। जिल्हा ऑटोमॅटिकली आला जाईल। नंतर तुम्हाला उपविभाग निवडायचा आहे, तुमचा कोणता असेल ते घ्यायचा आहे, जालना बदनापूर कोणताही घ्या। त्यामुळे तुम्ही तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचं कोणत्या गावासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते गाव तुम्हाला निवडायचं आहे। आणि निवडून घेतल्याच्या नंतर खाली संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे बघा, माहिती संपूर्ण चेकबॉक्सवरती क्लिक करा। चेकबॉक्स क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथं सेव्ह ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्याचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे। तर तुमची जी काही पदवी झालेली असेल, युनिव्हर्सिटी कुठून, तुम्हाला किती कोणत्या वर्षात झाले, टक्केवारी किती, संपूर्ण देऊन माहिती भरायची आहे। त्यानंतर तुमचे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे, फक्त JPGमध्ये। फोटोची साईज 160x200 पाहिजे। त्यानंतर मग तुमचं जे काही लोकेशन असेल ते लोकेशन तुम्हाला प्रॉपर तुमच्या गावावरती न्यायचं आहे आणि ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं CSC ID आहे का नाही ते नाही हो करायचं आहे। त्यानंतर मग तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला केंद्र घ्यायचं आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती द्यायची आहे, किती स्क्वेअर फूट वगैरे आहे तिथे माहिती द्यायची आहे। त्यानंतर तुमचं प्रिंटर, संगणक काय आहे, स्कॅनरची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे। अशा पद्धतीचे एक आउटडोर आणि इनडोर साईडचे जिओ टॅगिंगचे आहे, फोटोमधून नोटकॅम वगैरेमधून तुम्हाला फोटो असे काढून अपलोड करायचे आहेत। हे सॅम्पल आहेत। त्यानंतर कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं शैक्षणिक डॉक्युमेंट असेल, रहिवासी दाखला असेल, अशा पद्धतीचं इथं जे काय दाखवतील ते तुम्हाला तिथं अपलोड करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर मग सेव्ह डॉक्युमेंट किंवा अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्हाला ते व्यवस्थित पुढे घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला स्क्रीनवर पेमेंट दाखवलं जाईल, 550 रुपयाचं स्कॅनर, तो स्कॅनर स्कॅन करा। त्यानंतर त्याची माहिती डिटेल्स संपूर्ण इथं UTR नंबर वगैरे तारीख भरायची आहे आणि व्यवस्थित पुढे कंप्लीट करून घ्यायचे आहे। त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला इथं अपलोड करायची आहे तुम्ही केलेल्या पेमेंटची। आणि पेमेंट स्क्रीन केल्यावर डन पेमेंट तुमचं जे काय असेल ते इथं झालं जाईल, इथं असं दाखवलं जाईल। सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या ह्या 8 स्टेप कंप्लीट होतील। पण पेमेंट कन्फर्म करण्यासाठी खाली इथं पेमेंट जे काय अप्रूव्हल क्लिक हिअर टू कंटिन्यूवरती क्लिक करा, पेमेंट तुमचं कंटिन्यू होलं जाईल। प्रिंट ॲप्लिकेशन तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशन आपलं जे काय असेल ते तुमचं दाखवलं जाईल, ते प्रिंट ॲप्लिकेशन तुम्ही करून घेऊ शकता।